जय शिवराय। मी नितीन गावकर। मी अभिनगर काळासोटी चैत्रमन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो आणि आम्ही दिवाळीसाठी हा रायगड बनवला आहे। तर रायगडाबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देतो। रायगड बेसिकली चालू होतो तो चित्त दरवाजापासून। आपण पाचाडवरून 2 किलोमीटर पुढे आलो की चित्त दरवाजा आहे। त्यानंतर खूप लढा बुरुज वर येतो, त्याच्या बाजूलाच वासुरे खिंड आहे। त्याच्या पुढे आला की तुम्ही महादरवाजापर्यंत पोहोचता आणि महादरवाजाच्या आधी एक नाणे दरवाजा लागतो खालच्या भागाला। नाणे दरवाजा हा म्हणजे शिवकालीन दरवाजा आहे आणि इथून शिवाजी महाराज, आऊसाहेब आणि त्यासारखे मातब्बर व्यक्ती इथून गेलेले आहेत। आणि तिथून जर तुम्ही पुढे जाल तर तुम्हाला मदारमाची लागते आणि मदारमाचीवरून तोच रस्ता पुढे महादरवाजाला जातो। महादरवाजावरून पुढे आला की तुम्हाला लागतं उजव्या हाताला हत्ती तलाव, त्यानंतर शिरकाईचं मंदिर आणि होळीचा माळ। होळीच्या माळावरून उजव्या हाताला पुन्हा आतमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला नगारखाना दिसतो। नगारखान्याच्या आत राज्यसभा आहे। राज्यसभाच्या पाठीमागे सदराच्या पाठीमागे शिवाजी महाराजांचा राहता वाडा आहे। त्याच्या पुढे बघितलं तर तुम्हाला राणी वसा दिसतो आणि त्याच्या पुढे आलं तर हेरकाणी बुरुज किंवा हिरकणी बुरुज दिसतो। तिथून पुन्हा पाठीमागे गेलं तर आपल्याला दिसतं ते गंगासागर तलाव आणि त्याच्या बाजूला जर पाहिलं तर पालखी दरवाजा आणि राणीवसाच्या उजव्या हाताला आहे ते मेणा दरवाजा आहे। तिथून जर पुन्हा महादरवाजाच्या बाजूने आपण खाली उतरलो तर आपल्याला जी तटबंदी दिसते त्यावर आहे गुप्त दरवाजे आणि चिलकती बुरुज। चिलकती बुरुजाच्या वरून जर आपण पाहिलं असता आपल्याला दिसतं ते टकमक टोक आहे। स्वराज्य आणि आपल्या धर्माशी जो बेईमानी करायचा त्याला इथून सरळ खाली फेकून देण्याची शिक्षा महाराज सुनवायचे। आणि तिथून जर पुन्हा पाठीमागे आलं टकमक टोकाच्या इथून तर आपल्याला दिसतं ती बाजारपेठ। बाजारपेठेच्या जरा पुढे गेलं असता आपल्याला दिसतं ते जगदीश्वराचं मंदिर आणि जगदीश्वराच्या पाठीमागे जे आहे ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी। समाधीच्या 2 ते 2.5 किलोमीटर पुढे जाता आपल्याला दिसतं ते भवानी टोक आणि भवानी टोकाच्या इथून जर आपण घसरणीवरून खाली उतरलो तर भवानी खळगा दिसतो। आयुष्यात एकदा तरी इथे जावं म्हणजे आयुष्याची किंमत आपल्याला कळते। तिथून तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला दिसेल वाघ दरवाजा। त्यानंतर पुढे वर बघितलं तर कुशावर्त तलाव आहे। त्याच्या बाजूलाच वरच्या बाजूला आहे वाडेश्वराचं मंदिर। अशा प्रकारे आपली रायगडाची भ्रमंती संपलेली आहे। जय भवानी, जय शिवराय, पार्वती पदय, हर हर।